नमस्कार मित्रांनो, ज्ञानमित्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. DCC बँक एक्झाम प्रिपरेशनसाठी आपण जी फ्री बॅच सुरू केलेली आहे त्यातलं सहकार या टॉपिकवरचं आजचं आपलं दुसरं लेक्चर आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण सहकार या विषयासाठीचा अभ्यासक्रम, त्यासाठी लागणारं स्टडी मटेरियल आणि एकूणच बॅचची स्ट्रॅटेजी याबद्दल चर्चा केली होती. आजच्या या टॉपिकमध्ये आपण सहकाराचा अर्थ आणि सहकाराचा इतिहास या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत. सहकार इयत्ता 11वीच्या पुस्तकामध्ये आपला पहिला चॅप्टर येतो, सहकार, अर्थ, इतिहास, वैशिष्ट्ये आणि महत्त्व. तर या व्हिडिओमध्ये आपण सहकारी संस्थेचा अर्थ आणि व्याख्या आणि सहकाराचा इतिहास हे 2 सब टॉपिक कवर करणार आहोत आणि या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सहकाराचे वैशिष्ट्य आणि महत्त्व हे कवर करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं सहकार या संज्ञेचा अर्थ. बरोबर, सहकार म्हणजे नेमकं काय? तर आता सहकार ही टर्म आपल्याला काही नवी नाही आहे आणि शब्द जो आहे तोच सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे की सहकार म्हणजे काय. बरोबर, एकमेकाच्या सहकार्यातून केलेले क्रिया तिला आपण काय म्हणतो? बेसिकली सहकार म्हणतो. बरोबर, इंग्रजीमध्ये सहकार्याला आपण कोऑपरेशन म्हणतो. बरोबर, आणि कोऑपरेशन हा शब्द कुठून आला आहे? तर तो लॅटिन भाषेमधून आला आहे. बट ते काय आपल्याला पाठ करत बसायचं नाही. इथं आपल्याला फक्त लक्षात घ्यायचं की सहकार म्हणजे नेमकं काय. तर ज्यावेळी एकापेक्षा जास्त लोक एकत्र येतात, बरोबर, त्यांची गरज जी ती समान असते आणि त्या गरजेची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ते एकत्र येऊन काम करतात, एकमेकाला मदत करतात, त्यालाच आपण काय म्हणतो? सहकार असं म्हणतो. आता सहकार ही गोष्ट काय आपल्यासाठी नवीन नाही आहे. बरोबर, भारताच्या एकूणच संस्कृतीमध्ये सहकार ही गोष्ट रुजलेली आहे. आपल्याकडं देखील मराठीत एक सुभाषित आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. बरोबर, आपल्या पूर्वजांना पहिल्यापासून माहीत आहे की एकमेकांना मदत करून जे ते आपण आपले उद्दिष्ट अधिक चांगल्या प्रकारे लवकर आणि कमी रिसोर्सेस यूज करून जे ते अचीव करू शकतो. बरोबर, अगदी पूर्वीपासून आपल्याकडं सहकार्याची परंपरा चालत आलेली आहे. तिला फॉर्मल किंवा अधिकृत रूप जरी आता अलीकडच्या काळात मिळालं असलं तरी आपल्याकडं ग्रामीण भागामध्ये जे शेतकरी कुटुंबातले त्यांना माहीत असेल की सावड किंवा एर्जिक हा प्रकार आपल्याकडे चालतो. तर याच्यामध्ये नेमकी होतं काय? तर शेतकरी लोक जे आहेत ते आज सगळेजण एकाच्या शेतामध्ये काम करतात, दुसऱ्या दिवशी एकाच्या शेतामध्ये काम करतात. तर याने काय होतं की घरात शेतीमध्ये काम करणाऱ्यांची संख्या कमी जरी असली तर एका दिवशी त्यांना अधिकचे मजूर उपलब्ध होतात. बरोबर, म्हणजेच ते लोक काय करतात, त्यांची कॉमन गरज असते काय की शेतीतलं काम त्यांना पूर्ण करायचं आहे. बरोबर, त्यासाठी त्यांच्याकडे रिसोर्सेसचा अभाव आहे. म्हणजे कशाचा अभाव आहे? मजुरांचा अभाव आहे. मग ते काय करतात की एकत्र येतात. बरोबर, आज एकाच्या शेतामध्ये काम करतात, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माणसाच्या शेतामध्ये काम करत आहे. तर हे जे ते सहकार आहे. आता आपल्याला परीक्षेसाठी अभ्यास करत असताना फक्त ह्याच सहकार्याचं फॉर्मल रूप, बरोबर, एक ऑफिशियल रूप जे ते आपल्याला अभ्यासायचं आहे. मग त्यामध्ये सहकारी संस्था अधिकृत कशा असतात, त्यांची नोंदणी असते, बरोबर, त्यांची स्थापना कशी होते, त्या कशा प्रकारे काम करतात, हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. पण सहकार हे सामाजिकदृष्ट्या आपल्यासाठी नवीन नाही आहे. आपल्या मुळात संस्कृतीमध्येच सहकाराचं कल्चर जे ते पूर्वीपासून चालत आलेलं आहे. तिथे एक लक्षात ठेवायचं आहे, सहकार म्हणजे बेसिकली लोक स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकत्र येतात आणि एकत्र येऊन काम करतात, परस्पर सहाय्य करतात. आणि ज्यावेळेस ते एकत्र येतात त्यावेळेस ते ऐच्छिकपणे एकत्र येतात. म्हणजे कोणावरती फोर्स नसतो की एकत्र येण्यासाठी, एकत्र येऊन काम करण्यासाठी. ज्यावेळेस लोक स्वतःहून, बरोबर, उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन एकमेकांना मदत करून स्वतःची कामं पूर्ण करून घेतात, स्वतःच्या गरजा पूर्ण करून घेतात, त्यालाच आपण काय म्हणतो? सहकार असं म्हणतो. तर आता ह्याच सहकार या शब्दाच्या काही व्याख्या ज्या आहेत ते काही विचारवंत लोकांनी केलेल्या आहेत. त्या 1-2 व्याख्या आपण बेसिकली बघू. तर H. कॅल्वर्ट या व्यक्तीनं सहकार्याची काय व्याख्या केली आहे? तर मानवी भूमिकेतून व्यक्तींनी स्वेच्छेने, जसं मी आधी सांगितलं की ऐच्छिकपणे एकत्र येऊन आपल्या आर्थिक हिताच्या वृद्धीसाठी समानतेच्या तत्त्वावर स्थापन केलेली संघटना म्हणजेच सहकारी संस्था होय. म्हणजेच काय? मानवी भूमिकेतून लोक जेव्हा स्वेच्छेने, म्हणजे विदाऊट फोर्स, स्वतःच्या इच्छेने एकत्र येतात आणि स्वतःच्या आर्थिक हिताच्या वृद्धीसाठी समानतेच्या तत्त्वावरती, बरोबर, तिथे उच्च निष्ठेची काही भावना नाही किंवा कोण लहान कोण मोठा नाही. सहकार्य ज्यावेळेस लोक एकत्र येतात त्यावेळेस ते समानतेच्या तत्त्वावरती येतात.
हे सहकार्याचं एक तत्त्व आहे की एक सभासद एक मत. सगळ्या सभासदांना जी आहे ती सहकारी संस्थांमध्ये समान किंमत असते, बरोबर. त्यामुळे एक सभासद एक मत हे सहकार्याचं एक तत्त्व आहे. म्हणजेच काय की समानतेचं तत्त्व आहे. तर हे लोक समानतेच्या तत्त्वावरती एकत्र येतात. अशा प्रकारच्या संघटनेलाच आपण सहकारी संस्था असं म्हणतो. यानंतर अजून एक व्याख्या बघूया आपण श्री वैकुंठलाल मेहता यांनी केलेली. इथं एक गोष्ट नोट करा की श्री वैकुंठलाल मेहता यांना भारतीय सहकारी चळवळीचे प्रणेते किंवा भारतीय सहकारी चळवळीचे जनक असं देखील म्हटलं जातं. तर त्यांनी काय व्याख्या केली की समान गरजा असलेल्या, या ठिकाणी समान गरजा हा की टर्म आहे, हा इम्पॉर्टंट शब्द आहे. समान गरजा असलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन आपल्या समान आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी स्वेच्छेने स्थापन केलेला संघटन प्रकार म्हणजे सहकारी संस्था होय, बरोबर. समान गरजा असलेले लोक ज्यावेळेस एकत्र येतात आणि ते स्वेच्छेने एकत्र येतात आणि काय त्यांना अचीव करायचं असतं की समान आर्थिक उद्दिष्ट, बरोबर. आर्थिक उद्दिष्ट हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर ह्या दोन्ही व्याख्याहून तुमच्या एक लक्षात येईल की याच्यामध्ये कॉमन टर्म्स काय आहेत. तर लोक एकत्र येतात पण कसे, स्वेच्छेने, बरोबर. लोक स्वेच्छेने एकत्र आले पाहिजे, फोर्सफुली एकत्र नाही आले पाहिजे. आणि कशासाठी एकत्र येतात तर आर्थिक हिताच्या वृद्धीसाठी, समान आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी. म्हणजे याच्यामध्ये त्यांचं एम काय आहे तर आर्थिक विकास करून घेणं हे त्यांचं एम असतं, बरोबर. तर अशा प्रकारच्या संघटनांना आपण काय म्हणतो, सहकारी संघटना म्हणतो. या ठिकाणी अजून देखील 3 व्याख्या आहेत, ह्या तुम्ही वाचून घ्या. बट ह्या फारशा काही इम्पॉर्टंट नाहीत. परीक्षेमध्ये कुणी कुठली व्याख्या केली हे विचारलं जात नाही. बट सहकार्याचे तत्त्व जसं की लोक स्वेच्छेने एकत्र येतात किंवा कशासाठी एकत्र येतात तर आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी एकत्र येतात, हे की टर्म इम्पॉर्टंट असतं. ह्या खालच्या 3 व्याख्या जर तुम्ही वाचल्या तर तुमच्या लक्षात येईल की हे सेमच आहे. याच्यामध्ये फक्त वर्ल्ड प्ले, बरोबर, इकडचा शब्द तिकडं किंवा दुसरा काहीतरी शब्द यामध्ये वापरलेला आहे. बट ओव्हरऑल डेफिनेशन जी आहे ती सेम आहे. तर या 3 ज्या डेफिनेशन आहेत खालच्या ह्या तुम्ही वाचून घ्या. आणि पुन्हा एकदा लक्षात ठेवा की सहकारी संस्था कशाला म्हणायचं की अशी संस्था जिच्यामध्ये लोक मानवी भूमिकेतून स्वतःच्या इच्छेने विदाऊट फोर्स एकत्र येतात. कशासाठी तर त्यांच्या आर्थिक विकासासाठी, बरोबर. आर्थिक विकासासाठी एकत्र येतात, स्वेच्छेने एकत्र येतात, मानवी भूमिकेतून एकत्र येतात आणि एकत्रपणे कार्य करतात. तर अशा ज्या सगळ्या संस्था आहेत त्यांना आपण काय म्हणतो, सहकारी संस्था असं म्हणतो. तर खालच्या 3 व्याख्या ज्या आहेत त्या तुम्ही एकदा रीड करून घ्या, म्हणजे ही कन्सेप्ट जी आहे ती तुम्हाला क्लिअर होऊन जाईल, बरोबर आहे. ह्या आत्ताचं जे आपलं डिस्कशन चालू आहे याची PDF देखील मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यानंतर आपण आता बघूया की सहकाराचा इतिहास. आता मी आधी जसं सांगितलं की सहकार हा आपल्यासाठी नवीन नाही, बरोबर. आता इथं जर तुम्ही ज्यावेळेस अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला पुस्तकामध्ये असं दिसेल की सहकार्याची सुरुवात साधारणतः 17व्या शतकानंतर किंवा 18व्या शतकापासून सुरू झाली, युरोपमध्ये सुरू झाली. बट ही सहकारी संकल्पना आपल्या संस्कृतीमध्ये फार पूर्वीपासून रुजलेली, बरोबर. आपण पूर्वीपासून एकमेकांना सहकार्य करत आलो. जसं मी आधी देखील सांगितलं की शेतीमध्ये सावड किंवा एरजिक अशा प्रकार आपल्याकडं फार पूर्वीपासून चालत आलेले आहेत. तर ते देखील एक सहकार्याचं स्वरूप आहे. पण आता आपल्याला जे अभ्यासायचं ते सहकार्याचं मॉडर्न स्वरूप किंवा फॉर्मल स्वरूप, बरोबर. तर सहकार्याचा इतिहास हा जुना आहे. बट आता आपल्याला इथं काय आहे की परीक्षेच्या कंटेक्स्टमध्ये अभ्यासायचं म्हणून आपण असं समजून चालतो या ठिकाणी की साधारणतः आधुनिक युगात म्हणजे 17व्या शतकानंतर 18व्या शतकापासून जी ती सहकार्याची सुरुवात झाली. तर सहकार्याची जी सुरुवात आहे ते बेसिकली कुठपासनं ट्रेस आऊट करता येते तर ती युरोपमध्ये जे आपलं औद्योगिक क्रांती झाली त्याच्यापासून आपण सहकार्याचा उगम जो आहे तो ट्रेस करतो. ज्यावेळेस औद्योगिक क्रांती झाली त्यावेळेस काय झालं की औद्योगिकरण फार मोठ्या प्रमाणात झालं. ज्यांच्याकडं भांडवल होतं त्यांनी काय केलं, मोठमोठ्या इंडस्ट्रीज उभ्या केल्या. आणि त्या इंडस्ट्रीज कशासाठी उभ्या केल्या तर जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी उभ्या केल्या. जास्तीत जास्त नफा कमवत असताना काय झालं की कामगारांचं शोषण व्हायला लागलं, त्याचबरोबर ग्राहकांचं देखील शोषण व्हायला लागलं, बरोबर. याने काय झालं की गरिबी आणि श्रीमंती यांच्यामधली दरी जी आहे ती वाढत गेली. भांडवलदार मालक लोक जे आहेत ते अधिकाधिक श्रीमंत होत गेले आणि जे ग्राहक आणि कामगार लोक होते ते अधिकाधिक गरीब होत गेले. यातनं काय झालं की आर्थिक विषमता जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली. तर आता आर्थिक विषमता कमी कशी करायची, बरोबर. आर्थिक विषमता कमी करण्यासाठी
एकच उपाय आहे की काय, लोक मालक असले पाहिजे. लोक जे आहेत ते संपत्तीचे मालक असले पाहिजे. मग यातनंच कन्सेप्ट समोर आली सहकार्याची. आता सहकार्याची कन्सेप्ट इथं कशी जमली ते बघा. सर्वसामान्य माणूस कुठली फॅक्टरी स्टार्ट करू शकतो का? नाही, कारण त्याच्याकडे तेवढं भांडवल नाही, बरोबर. पण ज्यावेळेस हजारो लोक एकत्र येतात आणि त्यांच्याकडची जी छोटी छोटी रक्कम आहे ती जमा करतात, त्यावेळेस काय होतं, भांडवल मोठं होतं. तर अशा प्रकारच्या इंडस्ट्रीज किंवा अशा प्रकारच्या संस्था जिथं सगळे लोक स्वेच्छेने एकत्र येत आहेत आणि आपल्याकडचं थोडं थोडं कंट्रीब्युशन देत आहेत, बरोबर. त्यातून काय होतं, मोठं भांडवल उभं राहतं आणि त्यातून सहकारी उद्योग जो आहे किंवा सहकारी संस्था जी ते आपण स्थापन करू शकतो, ती चालू शकतो, तिच्याद्वारे नफा कमवू शकतो. म्हणजे काही मोजक्या भांडवलदारांच्या हातात जे नफा कमवण्याचे साधनं होते ती काय होतात, सर्वसामान्यांच्या हातामध्ये देखील येतात. तर हात जो आहे तो बेसिक सहकार्याचा उगम आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज 2 लोक आहेत आणि त्यांच्याकडं 3-3 एकर शेती आहे असं आपण धरून चालू. शेती करत असताना त्या दोघांना पण ट्रॅक्टर घेणं परवडणार आहे का? 3 एकर शेतीसाठी नाही. पण ते लोक काय करू शकतात, दोघांमध्ये ट्रॅक्टर घेऊ शकतात, बरोबर. आणि 6 एकर शेती ते एका ट्रॅक्टरच्या जीवावरती आरामात करू शकता, बरोबर. इथं काय होतं, त्यांना भांडवल देखील दोघांना निम्म निम्मच गुंतवायचं आहे, पण काम जे आहे ते दोघांचं होतं आहे, फायदा जो आहे तो दोघांना होतो आहे. तर ही जी आहे ती सहकार्याची बेसिक कन्सेप्ट आहे. तर युरोपमध्ये जे भांडवलदार नफा कमवत होते आणि जी समाजामध्ये आर्थिक विषमता वाढली होती, त्या आर्थिक विषमतेला उत्तर म्हणून सहकार्याचा जो आहे तो जन्म झाला. युरोपमध्ये सगळ्यात पहिल्या ज्या सहकारी संस्था आहेत त्या सर रॉबर्ट ओवेन यांनी स्थापन केला आणि त्यांना आधुनिक सहकारी चळवळीचे जनक म्हणतात. जे आधुनिक युगामध्ये सहकारी चळवळ झाली युरोपमध्ये, तिचे जनक कोण आहेत तर सर रॉबर्ट ओवेन आहेत. इंग्लंडमध्ये जी सगळ्यात पहिली सहकारी तत्वावरती संस्था स्थापन झाली ती सन 1844मध्ये इंग्लंडमधलं रॉसडेल हे शहर आहे. त्या ठिकाणी 28 विणकर म्हणजे सूतगिरणीमध्ये काम करणारे जे विणकर होते ते लोक एकत्र आले आणि त्यांनी रॉसडेल इक्विटेबल पायोनियर सोसायटी लिमिटेड या संस्थेची स्थापना केली आणि एक सहकारी ग्राहक भांडार सुरू केलं. तर ही आधुनिक सहकारी चळवळीमध्ये स्थापन झालेली सगळ्यात पहिली संस्था आहे. कुठे? लंडनमध्ये रॉसडेल या ठिकाणी 28 विणकरांनी स्थापन केली होती. कुठली? रॉसडेल इक्विटेबल पायोनियर सोसायटी लिमिटेड. तर हे फार पाठ करत बसण्याची गरज नाही, एकदा फक्त गो थ्रू करा, ठीक आहे. मला नाही वाटत की याच्यावरती प्रश्न येईल, पण भारतीय सहकारी चळवळीबद्दल नक्की प्रश्न येऊ शकतो. बट हे तुम्ही एकदा जस्ट गो थ्रू करून घ्या. याच्यानंतर आपण बघूया की भारतीय सहकारी चळवळ, जसं आधी आपण डिस्कस केलं की जागतिक स्तरावरची सहकारी चळवळ किंवा युरोपमधली सहकारी चळवळ ही तिथल्या औद्योगिकरणाशी निगडीत आहे. तर भारतातली सहकारी चळवळ ही देखील युरोपमधल्या औद्योगिकरणाशीच निगडीत आहे. कारण आपण जो आहे त्या औद्योगिकरणाच्या काळामध्ये युरोपची एक कॉलनी होतो, बरोबर. युरोपचा जो आहे पक्का माल जो आहे तो आपल्याकडे यायचा आणि आपल्या मार्केटमध्ये तो कमी दरामध्ये विकला जायचा. स्थानिक जे आपले कारागीर होते त्यांचा माल जो आहे तो महागडा होता, कारण त्यांना तो बनवायला वेळ जास्त लागायचा. युरोपमध्ये मशीननं तो कमी वेळात बनवायचा. त्यामुळं काय झालं की इथे बेकारी निर्माण झाली, भारतीय लोकांचा माल विकला जात नव्हता, बरोबर. इथे देखील कर्जबाजारीपणा वाढला, इथे देखील लोक गरीब झाले, लोकांचे रोजगार गेले. याच्यातून काय झालं की भारतामध्ये देखील सहकारासाठी पोषक असं वातावरण निर्माण झालं आणि जे लोक कर्जबाजारी झालेले होते त्यांनी सावकारांकडनं कर्ज घेतलं. त्या लोकांना सावकारी जाचातून मुक्त करण्यासाठी सरकारनं काय केलं की शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा कशा प्रकारे करता येईल यासाठी ऑप्शन जे ते शोधायला सुरुवात केली आणि त्यातनं एक ऑप्शन निघून आला, तो म्हणजे की सहकारी पतपुरवठा संस्था. भारतातली सगळ्यात पहिली सहकारी पतपुरवठा करणारी संस्था ही मुंबई प्रांतामध्ये, आता मुंबई प्रांत त्यावेळेचं गुजरात पण मुंबई प्रांतामध्ये यायचा, बरोबर. तो मुंबई प्रांतात त्यावेळी बडोदा होतं, ज्याला आज आपण वडोदरा देखील म्हणतो. तर मुंबई प्रांतातल्या बडोदा इथे भारतातली सगळ्यात पहिली सहकारी पतपुरवठा संस्था स्थापन झाली. कधी? 5 फेब्रुवारी 1889 रोजी, ठीक आहे. या सहकारी संस्थेचं नाव काय होतं तर अन्योन्य सहाय्यकारी मंडळी आणि स्थापन कोणी केली होती? प्राध्यापक विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यांनी ही पहिली पतपुरवठा संस्था स्थापन केली होती बडोद्यामध्ये 1889मध्ये. त्यानंतर
ब्रिटिश सरकारनं 2 सहकारी कायदे आणले. पहिला कायदा आणला 1904मध्ये आणि दुसरा कायदा आणला 1912मध्ये. तर 1904च्या कायद्यामध्ये ज्या काही उणिवा होत्या त्या दूर करण्यासाठी त्यांनी त्यात सुधारणा करून 1912मध्ये दुसरा सहकारी कायदा आणला. ह्या कायद्याच्या नंतर 1912 नंतर सहकारी संस्था जे ते वाढायला लागले आणि सगळ्या क्षेत्रामध्ये जी ती सहकारी संस्थांची स्थापना व्हायला लागली. तर ही 2-3 पॉईंट्स या ठिकाणी इम्पॉर्टंट आहेत की पहिली सहकारी संस्था भारतातली कुठली आहे. त्यानंतर इंग्रजांच्या काळामध्ये 2 आलेले सहकारी कायदे, 1904चा पहिला सहकारी कायदा आणि 1912चा दुसरा सहकारी कायदा. हे थोडं इम्पॉर्टंट, हे नोट करून ठेवा. त्यानंतर भारतातली जी सहकारी चळवळ चालू होती तिच्या त्रुटी अभ्यासण्यासाठी ब्रिटिश सरकारनं काय केलं, मॅगलेन याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती, एडवर्ड मॅगलेन याच्या अध्यक्षतेखाली. त्यानंतर 1919मध्ये जे मॉन्टफोर्ट सुधारणा कायदा जो आला त्याच्यामध्ये देखील सहकार हा विषय त्यावेळेच्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत होतं. म्हणजे आत्ताची जशी आपली केंद्रीय सूची किंवा प्रांत सूची आहे त्यावेळी जो आहे तो केंद्र सूचीमध्ये तो विषय होता. त्यानंतर तो प्रांतिक सरकारच्या विषयामध्ये आला, सूचीमध्ये आला आणि त्यानंतर मुंबईचे जे प्रांत होतं, मुंबई प्रांताने 1925मध्ये जो आहे तो पहिला सहकारी कायदा संमत केला. तर हा पॅराग्राफ या ठिकाणी आपल्याला फारसा इम्पॉर्टंट नाही, हे तुम्ही इग्नोर करा, याच्यावरती प्रश्न येणार नाही कारण हे एवढं काही इम्पॉर्टंट नाही, एवढ्या डीपमध्ये DCC एक्झाममध्ये विचारलं जाणार नाही. त्यानंतर पुढची जी महत्त्वाची घटना आहे ती 1 एप्रिल 1935 या रोजी काय झालं की RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि यानंतर RBIनं शेतीपत पुरवठा विभाग सुरू केला, बरोबर. त्यानंतरच्या काळामध्ये ज्या 2-3 महत्त्वाच्या समिती आहेत सहकार्याच्या रिलेटेड त्या आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्यातली सगळ्यात पहिली समिती म्हणजे धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली कृषी अर्थपुरवठा समिती. त्यानंतर RG सरैया यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली सहकार नियोजन समिती 1945ची. त्यानंतर बँकिंग सोयी सुधारण्यासाठी सरकारने पुरुषोत्तमदास ठाकूरदास यांच्या अध्यक्षतेखाली अजून एक समिती स्थापन केली 1949 साली. कोणती? ग्रामीण व बँकिंग चौकशी समिती. आणि त्यानंतर 1951मध्ये ग्रामीण कर्जपुरवठ्याचा अभ्यास करून शिफारस करण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली, तर डॉक्टर AD गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली. आता या ठिकाणी ही जी AD गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती ही महत्त्वाची आहे. कुठली? अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती. ह्या समितीनं 1954मध्ये सरकारला एक अहवाल दिला होता आणि त्यांनी सरकारच्या असं निदर्शनास आणून दिलं होतं की जी सहकार चळवळ आहे भारतामध्ये ती अयशस्वी झाली. त्यांनी अनेक कारणं दिली होते ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार हे देखील एक कारण होतं की भारतामध्ये सहकार चळवळ जी आहे ती अयशस्वी ठरली आहे, पण ती यशस्वी झालीच पाहिजे. म्हणजे ती तुम्ही बंद नाही करू शकत, बरोबर. तिला यशस्वी करण्यासाठी ज्या काही योग्य उपाययोजना आहेत त्या सरकारनं कराव्यात. बट ॲज ऑफ नाऊ सहकार जो आहे तो भारतात फेल झाला आहे, अशा प्रकारचा रिपोर्ट जो आहे तो AD गोरवाला समितीनं दिला होता. तर या ठिकाणी 2 समिती मला महत्त्वाच्या वाटतात. एक तर गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली समिती कृषी अर्थपुरवठा समिती आणि AD गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती. ह्या 2 समित्या बेसिक तुम्ही फक्त नोट करून ठेवा, ठीक आहे. DCCचा जर तुम्ही क्वेश्चन पेपर बघितला तर तुमच्या एक लक्षात येईल की एवढ्या डीपमध्ये सणावळ्या वगैरे हे काय विचारले जात नाहीत किंवा फार व्यक्तींचे नावं वगैरे विचारले जात नाहीत. जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत जसं सहकार्याचा अर्थ, सहकार्याचे तत्त्व, वैशिष्ट्य, सहकार्याचा फायदा आणि त्यानंतर सहकारामध्ये वित्तपुरवठा करणारी जी त्रिस्तरीय बँकेची रचना आहे यावरती जास्त प्रश्न विचारले जातात. बट जस्ट आपण हे एकदा गो थ्रू करतो त्याचमुळे मी फास्ट करतो, हे सगळं कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे. हे तुम्ही जस्ट 1-2 समित्या या ठिकाणी जसं मी सांगितलं की धनंजयराव गाडगीळ आणि AD गोरवाला ह्या समितीवरती थोडासा फोकस करा. बाकी हे फॅक्च्युअलवरचं जे आहे मॉन्टफोर्ट सुधारणा वगैरे हे काय आता DCC एक्झामसाठी तरी आपल्याला करण्याची गरज नाही. MPSCमध्ये साधारणतः असे प्रश्न विचारले जातात, पण DCC बँक एक्झाममध्ये सहकार ह्या कन्सेप्टवरती जास्त फोकस आहे. ह्या फॅक्च्युअल डेटा, सणावळ्या वगैरे, व्यक्तिविशेष, नावं वगैरे हे काय विचारलं फारसं जाणार नाही. तुम्ही जर आधीचे क्वेश्चन पेपर बघितले तरच तुम्हाला याची आयडिया येईल, बरोबर. तुम्ही
एकतर PDCC किंवा EDCC बँकेचे किंवा इतर DCC बँकेचे आधीचे क्वेश्चन पेपर पहा, किंवा आपल्या चॅनलवरती देखील मी सहकार या विषयावरती काय प्रश्न आधी विचारले गेले DCC बँक एक्झाममध्ये हे 2 व्हिडिओज टाकलेले आहेत. ते 2 व्हिडिओज जर तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल की ह्या टॉपिकवरती काय प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला काय कव्हर करणं अपेक्षित आहे. चल पुढं जाऊया. ही भारतातली सहकारी चळवळ समजून घेतल्यानंतर आपल्याला महाराष्ट्रातली सहकारी चळवळ बघायची आहे. महाराष्ट्र जो आहे तो सहकारामध्ये फार जास्त अग्रेसर आहे. महाराष्ट्रामध्ये मोठमोठे सहकारी साखर कारखाने आहेत, मोठमोठ्या सहकारी बँका आहेत. फॉर एक्झाम्पल अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक ADCC बँक ही आशिया खंडातली सहकारी क्षेत्रातली सगळ्यात मोठी बँक आहे. तर ह्या फॅक्टवरनं आपल्याला अंदाज येऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्र किती मोठ्या प्रमाणावरती आहे. बरोबर. तर महाराष्ट्रामधला जो सहकाराचा इतिहास आहे तो आपण थोडक्यात बघूया. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली सहकारी संस्थेची स्थापना 1923मध्ये झाली. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. बरोबर. ह्याच बँकेचं पुढं जाऊन रूपांतर झालं कशामध्ये? राज्य शिखर बँकेत. आता राज्य शिखर बँक म्हणजे काय ते आपण पुढं जाऊन बघणार आहोत. सहकारी वित्तपुरवठा करणाऱ्या ज्या बँका आहेत, बरोबर, त्याची त्रिस्तरीय रचना आहे. तर त्याच्या सगळ्यात वरती जी ती राज्य शिखर बँक येते, ती त्रिस्तरीय रचना कशी आहे, राज्य शिखर बँक कसं काम करतं हे आपण पुढं बघू. ठीक आहे. तर हीच बँक सध्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड म्हणून कार्यरत आहे. जसं मी आता सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सहकारी पतपुरवठ्याबाबत त्रिस्तरीय रचना स्वीकारलेली आहे. ग्रामीण लेवलला, जिल्हा लेवलला आणि राज्य लेवलला अशी जशी पंचायतची त्रिस्तरीय रचना असते, बरोबर, तशीच याची देखील त्रिस्तरीय रचना आहे. कुठल्या कुठल्या स्टेजला? ग्रामीण स्टेज, गाव लेवल, जिल्हा पातळी आणि राज्य पातळीवरती. इथं देखील दिलेलं आहे की प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था, त्यानंतर जिल्हा स्तरावरती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राज्य स्तरावरती राज्य सहकारी बँक किंवा शिखर बँक कार्य करते. तर ही वित्तपुरवठ्याची त्रिस्तरीय रचना आहे. ही आपण पुढे डिटेलमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. आणखी एक महत्त्वाची फॅक्ट या ठिकाणी आहे की महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला सहकारी साखर कारखाना कुठं स्थापन झाला, तर तो प्रवरानगर या ठिकाणी स्थापन झाला. जिल्हा अहमदनगर किंवा आताचं जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी स्थापन झाला. कोणी स्थापन केलं? तर प्राध्यापक धनंजयराव गाडगीळ आणि पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांना सहकार महर्षी म्हणून देखील ओळखलं जातं. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि प्राध्यापक धनंजयराव गाडगीळ यांनी सन 1951मध्ये प्रवरानगर, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला आणि त्यानंतर अनेक सहकारी साखर कारखाने स्थापन झाले. ठीक आहे. तर ही देखील फॅक्ट इम्पॉर्टंट आहे. मी याला स्टार मार्क करून ठेवा की महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना कुठं स्थापन झाला. या आधीच्या DCC बँक एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे की महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना कोणता स्थापन झाला आणि कोणी स्थापन केला. ठीक आहे. तर या ठिकाणी ही फॅक्ट नोट डाऊन करून ठेवा. प्राध्यापक धनंजयराव गाडगीळ आणि पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी स्थापन केलं प्रवरानगर, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी. त्यानंतर जी सहकार्याची वाटचाल आहे, 1 मे 1960 रोजी ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, बरोबर, त्याआधी काय होतं, मुंबई प्रांत होता, बरोबर. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1 मे 1960. आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब आपले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 आला. आज देखील महाराष्ट्रातले जे सहकारी संस्थांचं नियमन आहे किंवा कार्य आहे ते ह्याच कायद्यानुसार चालतं. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 याच्यामध्ये वेळोवेळी बदल देखील होत गेले, बरोबर. केंद्र सरकारनं काय केलं की 97वी घटनादुरुस्ती अधिनियम आणला. घटनादुरुस्ती म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आणला. सहकारी संस्थांचा उल्लेख आधी कुठेही संविधानामध्ये नव्हता किंवा आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये नव्हता. 97वी घटनादुरुस्ती करून कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून सरकारनं सहकारी संस्था स्थापन करणं हा एक फंडामेंटल राईट, बरोबर, ज्याला मूलभूत अधिकार आपण म्हणतो, तो बनवला. हे या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे की 97वी घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे संविधानामध्ये बदल करून सहकारी संस्था स्थापन करणे हा एक मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला. तर ही स्टार मार्क करून ठेवा आहे की 97वी घटनादुरुस्ती अधिनियम
पुढे डिटेलमध्ये आपण हे कव्हर करणार आहोत स्वतंत्र टॉपिकमध्ये 97वी घटना दुरुस्ती. तर 2011मध्ये ही घटना दुरुस्ती झाल्याच्या नंतर बरोबर महाराष्ट्र शासनानं ह्या घटना दुरुस्तीतले जे काही कलम होते किंवा जे काही प्रोव्हिजन्स होते त्याच्याप्रमाणे 2013मध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा जो मूळ 1960चा होता त्याच्यामध्ये काही बदल केले. आणि सध्याचं जे असा जर प्रश्न आला की महाराष्ट्रामधले सहकारी संस्थांचं नियमन कुठल्या कायद्यानुसार चालतं बरोबर, तर ते 1960च्या कायद्यानुसारच चालतं. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960नुसारच चालतं. बट याच्यामध्ये काही बदल झाले रिसेंटली 2013मध्ये. आणि हे बदल का झाले, कारण केंद्र सरकारने 2011मध्ये 97वी घटना दुरुस्ती केली आणि त्याच्याद्वारे काही प्रोव्हिजन्स जे आहेत ते ॲड करण्यात आले. तर ते प्रोव्हिजन कन्सिडर करून 2013मध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960मध्ये काही बदल झाले आणि सध्या ह्याच कायद्याद्वारे जे ते महाराष्ट्रातल्या सहकारी संस्थांचं नियमन केलं जातं. आय होप की सहकाराचा अर्थ आणि सहकाराचा बेसिक इतिहास जो आहे तो कवर झाला असेल. यानंतर पुढचं जे आपलं लेक्चर असणार त्याच्यामध्ये आपण सहकाराची वैशिष्ट्ये हे कवर करणार आहोत. 15पैकी साधारणतः 2 प्रश्न ह्या टॉपिकवरती विचारले जातात, तेव्हा हा टॉपिक देखील इम्पॉर्टंट आहे. आय होप की तुम्हाला गोष्टी क्लिअर होत असतील, समजत असतील. हे जास्त थेरीमध्ये आपल्याला जायचं नाही, जास्त फॅक्च्युअल गोष्टी ज्या त्या पाठ करायच्या किंवा त्याच्यात फार जायचं नाही. आपल्याला पुढचे जे टॉपिक्स आहेत, फॉर एक्झाम्पल सहकाराची तत्त्वे, वैशिष्ट्ये, सहकाराचे फायदे हे बघायचे, कारण त्याच्यावरती ते कन्सेप्च्युअल क्वेश्चनच जास्त परीक्षेमध्ये येतात. ते फॅक्च्युअल डेटा, डेट्स, व्यक्तींची नावं, कोण जनक वगैरे हे काय फारसं विचारलं जात नाही. ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या मी हायलाईट करून देईलच. बट तुम्ही देखील हे सगळं एकदा गो थ्रू करा, एकदा वाचून घ्या. बुक्स जे आहेत ते मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत, खाली लिंक देखील दिलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची, ॲज वेल ॲज बालभारतीच्या वेबसाईटवरून तुम्ही बुक जे आहेत ते डाउनलोड करू शकता. ह्या डिस्कशनची PDF देखील मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट करतो आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता बरोबर. तर आय होप की सहकाराचा अर्थ, या बेसिक व्याख्या, त्याचबरोबर सहकाराचा जो ओव्हरऑल इतिहास आहे तो बऱ्यापैकी तुम्हाला क्लिअर झाला असेल. ठीक आहे. जर तुम्हाला काय डिफिकल्टी वाटत असेल किंवा काय सजेशन्स असतील, तुमचा काय फीडबॅक असेल तर प्लीज कमेंट करून सांगा, कारण हे काय 2 वे डिस्कशन नाही आहे बरोबर. मी फक्त एक्सप्लेन करत चाललो आहे, बट किती इफेक्टिव्ह आहे, किती फायदा होतो हे काय कळायला मार्ग नाही. त्यामुळे प्लीज कमेंट करून फीडबॅक देत चला. त्या इम्प्रूव्हमेंट्स आपल्याला पुढच्या व्हिडिओजमध्ये करता येतील. जर तुम्ही लाईक केलं नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक देखील करत चला, कारण मग त्यांना देखील आयडिया येते की बाबा व्हिडिओज इफेक्टिव्ह आहेत नाहीत, कंटिन्यू करायचं नाही करायचं, की चेंजेस करायचे की नाही. तर प्लीज तुमचा फीडबॅक देत चला. थँक्यू व्हेरी मच.